नमस्कार मंडळी, हा बघा आमच्या खेडेगावातील पोळा रिअल व्हॉइस आहे, तुम्ही बघू शकता। पोळ्यानंतर आईच्या देवळाकडे जाणाऱ्या बैलजोडी, पोळा फुटल्यानंतर आई मातेच्या देवळाकडे जाणाऱ्या बैलजोड्या बघा तुम्ही, सर्व बैलजोड्या इथून आई मातेच्या मंदिराकडे जात आहेत। कास्तकाराचा मित्र म्हणजे बैलजोडी ही एका दिवसाची पाहुणी नसून ते आयुष्यभराचे मित्र सवंगडी असतात। त्याच्यासोबत हा सकाळचा दिवस उगवतो तर रात्रीचा दिवस सुद्धा मावळतो। पण आजकाल आपण बघत आहोत की बैलजोडी ही खूप कमी प्रमाणात दिसत आहेत। हाच पोळा जिथे जागा नसायची उभं राहायला बैलांना सुद्धा आणि आम्हाला बघायला सुद्धा जागा नसायची, तिथेच आता बोटावर मोजण्या इतक्याच बैलजोड्या दिसायला मिळतात। म्हणजे इथे बैलजोड्या सुद्धा आजकाल कमी प्रमाणात दिसत आहेत आपल्याला। तांत्रिक युग आणि विज्ञान युगाच्या संपर्कात राहून आपण जे आपलं पूर्वज आहे ते कुठेतरी गमवत आहोत। जी पारंपरिक पद्धतीची शेती वगैरे आहे ती आजकाल कोणी करायला बघत नाही आहे, त्यामुळे हा सगळा दुर्मिळपणा आपल्याला दिसत आहे इथे। आणि आपण इथे आज बैलपोळा जो बघत आहोत व्हिडिओमध्ये, कदाचित पुढच्या जनरेशनसाठी, मुलाबाळांसाठी हा फक्त एक व्हिडिओ बनूनच राहील। त्यांना अशी जी रिअल मजा आहे ती कदाचित पाहायलासुद्धा, डोळ्यांनी अनुभवायला सुद्धा मिळणार नाही। म्हणून हा एक क्षण आहे आमच्या खेडेगावातला, तुम्ही बघू शकता। हा माझ्या यूट्यूब चॅनलवर राहणारच आहे आणि माझी मुलगी आता छोटी आहे, ती मोठी झाल्यावर सुद्धा बघेल की तिच्या खेडेगावामध्ये, तिच्या स्वतःच्या गावी असा बैलपोळा आधी भरायचा म्हणून। कदाचित ती मोठी झाल्यानंतर काही वेगळं दृश्य असेल, आपण ते पण बघूया भविष्यात। तर तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। असंच आपल्या नाळीशी जुळून राहा, मराठी सणाचा अनुभव घ्या, आपल्या परिवारासोबत एकत्र येऊन सगळे सणांचा अनुभव घ्या आणि परिवाराशी एकजूट राहा। तुम्ही इकडे राहायची मामाजी।